नमस्कार. मल्हार टीव्हीच्या सकाळच्या बातमीपत्रामध्ये आपलं स्वागत. नवी मुंबई महापालिकेच्या आयुक्तांनी मान्सूनपूर्व कामांचा आढावा घेताना शहरात सुरू असणारी सर्व खोदकामे 15 मेपर्यंत पूर्ण करण्याचे आदेश दिले होते. परंतु या आदेशाला पायदळी तुडवल्याचे चित्र दिसत आहे. पावसाळा सुरू झाला तरी शहरात अनेक ठिकाणी महापालिकेची खोदकामे सुरूच असल्याने नवी मुंबईकर नागरिक हैराण झाले आहेत. अनेक कामांची मुदत संपली असताना देखील कंत्राटदाराकडून संथ गतीने काम सुरू ठेवून रेटा ओढला जात आहे. त्यामुळे ही विकास कामे आहेत की खोदकामे असा प्रश्न नागरिकांनी उपस्थित केला आहे. दरम्यान याबाबत शहर अभियंता संजय देसाई यांनी नवी मुंबई परिसरात काही अतिमहत्त्वाची विकास कामे असताना त्यांना विशेष परवानगी द्यावी लागते असे सांगितले आहे. मानवतेसाठी योग या संकल्पनेवर आधारित 8वा आंतरराष्ट्रीय योग दिवस नवी मुंबई महापालिकेच्या वतीने सिडको आणि द आर्ट ऑफ लिव्हिंग यांच्या सहकार्याने सिडको प्रदर्शनी हॉलमध्ये झाला. प्रत्येक मनुष्यासाठी शारीरिक तंदुरुस्ती आणि सुदृढतेसाठी योग हा सर्वोत्तम पर्याय असल्याचे अनेक निष्कर्षातून अधोरेखित झालेले आहे. हेच ध्येय नजरेसमोर ठेवून नवी मुंबई महानगरपालिकेच्या वतीने 8वा आंतरराष्ट्रीय योग दिन साजरा करण्यात आला. यामध्ये नवी मुंबई महापालिकेच्या क्षेत्रामधील 800हून अधिक शासकीय कार्यालयातील अधिकारी, कर्मचारी, महाविद्यालयातील विद्यार्थी तसेच विविध योग संस्थेचे पदाधिकारी आणि अनुयायी सहभागी झाले होते. या योग दिन कार्यक्रमाचा शुभारंभ बेलापूरच्या आमदार मंदा म्हात्रे यांच्या हस्ते झाला. पनवेल महापालिका क्षेत्रात पावसाळ्यात आपत्तीच्या परिस्थितीत लागणाऱ्या विविध अत्यावश्यक वस्तू, आपत्ती व्यवस्थापन कक्ष, आपत्ती काळात लागणारे अत्यावश्यक फोन नंबर अशा वेगवेगळ्या विषयांचा आढावा आपत्ती व्यवस्थापनाच्या बैठकीत घेण्यात आला. महानगरपालिका कार्यक्षेत्रातील नागरिकांसाठी पावसाळ्यादरम्यान येणाऱ्या आपत्ती नियंत्रणासाठी 24 तास सुरू असलेले नियंत्रण कक्ष मुख्यालयातील अग्निशमन विभागातील तळमजल्यावर सुसज्ज करण्यात आले आहे. 1 जून ते 30 सप्टेंबर या काळात कोणतीही आपत्ती उद्भवल्यास नागरिकांनी आपत्कालीन नियंत्रण कक्षाशी संपर्क साधावा असे आवाहन आयुक्त गणेश देशमुख यांनी केले आहे. या बैठकीवेळी उपायुक्त विठ्ठल डाके, उपायुक्त सचिन पवार, गणेश शेट्टे, कैलास गावडे, सहाय्यक आयुक्त डॉक्टर वैभव विधाते यांच्यासह अधिकारी उपस्थित होते. जागतिक योग दिन आणि विश्व संगीत दिनाचं औचित्य साधून उल्वे येथील सौ शकुंतला रामशेठ ठाकूर विद्यालयाच्या प्रांगणात दोन्ही दिन उत्साहात साजरे करण्यात आले. या निमित्ताने शाळेतील विद्यार्थ्यांनी विविध भाषांमध्ये गीते सादर करून उपस्थितांचे मनोरंजन केले. तसेच जागतिक योग दिनानिमित्त YSM नेरूळ संस्थेच्या योग शिक्षिका संध्या श्रीधर यांनी शाळेच्या मुख्याध्यापिका मुक्ता खटावकर, विद्यार्थी आणि शिक्षकांना विविध मुद्रा आणि आसने याविषयी माहिती करून देत प्रात्यक्षिकांसह मार्गदर्शन केले. पालकवर्गासाठी आयोजित कार्यक्रमात अंबिका कुटीर या संस्थेतील सदस्यांनी एक पाद, चक्रासन यासारखी आसने प्रत्यक्ष करून योग साधनेची अनुभूती करून दिली. पनवेल तालुक्यातील खुटारी येथे श्री शंकराचे देऊळ ट्रस्टच्या सौजन्याने 4 दिवसांचे श्री चैतन्येश्वर शिवालय वर्धापन दिन आणि नामचिंतन हरिनाम सोहळा आयोजित करण्यात आला होता. या सोहळ्यास पनवेल महापालिकेचे सभागृह नेते परेश ठाकूर, माजी सरपंच नंदकुमार म्हात्रे, हरिश्चंद्र म्हात्रे, शिवसेनेचे एकनाथ म्हात्रे, कुचिंद्र म्हात्रे यांच्यासह हजारो भाविकांची उपस्थिती लाभली. श्री चैतन्येश्वर महादेव मंदिर येथे झालेल्या या सोहळ्यात अभिषेक, आरती, चैतन्येश्वर प्रासादिक भजन मंडळाचे भजन, काल्याचे कीर्तन यासारखे अनेक धार्मिक कार्यक्रम संपन्न झाले. या कार्यक्रमांना पंचक्रोशीतील भाविक आणि भक्तगण उपस्थित होते. नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला लोकनेते दिवंगत दिबा पाटील यांचे नाव द्यावे तसेच प्रकल्पग्रस्तांचे विविध प्रलंबित प्रश्न मार्गी लावावेत यासाठी दिबासाहेबांच्या स्मृतिदिनी अर्थात 24 जूनला सिडकोला घेराव आंदोलन करण्यात येणार आहे, अशी माहिती लोकनेते दिबा पाटील नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ नामकरण सर्वपक्षीय कृती समितीच्या वतीने बुधवारी पनवेल येथे झालेल्या पत्रकार परिषदेत देण्यात आली. आगरी समाज मंडळाच्या सभागृहात झालेल्या या पत्रकार परिषदेत समितीचे अध्यक्ष दशरथ पाटील, उपाध्यक्ष माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर, सहचिटणीस संतोष केणे,
खजिनदार जी.डी. दांडे यांनी आंदोलनासंदर्भात माहिती दिली। यावेळी मालकील आंदोलनाची पार्श्वभूमी सांगतानाच दिबांचे नाव विमानतळाला लागेपर्यंत आणि भूमिपुत्रांच्या विविध मागण्या पूर्ण होईपर्यंत हा लढा कायम राहणार असल्याचे अधोरेखित करण्यात आले। केंद्र शासनाच्या दीनदयाळ अंत्योदय योजना राष्ट्रीय नागरी उपजीविका अभियानाच्या प्रभावी अंमलबजावणीकरिता पनवेल महापालिकेमध्ये समिती स्थापन करण्यात आली आहे। या समितीची बैठक उपायुक्त कैलास गावडे यांच्या अध्यक्षतेखाली घेण्यात आली। अभियानांतर्गत दारिद्र्य रेषेखालील लाभार्थ्यांचे जास्तीत जास्त बचत गट तयार करणे आणि त्यांना उपजीविकेचे साधन निर्माण करण्यावर या बैठकीत चर्चा करण्यात आली। तसेच पथविक्रेत्यांकरिता प्रधानमंत्री आत्मनिर्भर निधी अंतर्गत जास्तीत जास्त लाभार्थ्यांना लाभ मिळवून देताना बँकांशी संबंधित येणाऱ्या अडचणी, त्यावरील उपाययोजना यावर चर्चा करण्यात आली। या बैठकीमध्ये जिल्हा अग्रणी बँकेचे व्यवस्थापक, कौशल्य विकास मार्गदर्शन केंद्राचे प्रतिनिधी, बँक ऑफ महाराष्ट्राचे प्रतिनिधी, राष्ट्रीय ग्रामीण उपजीविका अभियानाचे प्रतिनिधी यांच्यासह महापालिकेचे अधिकारी उपस्थित होते। शिवसेना नेते एकनाथ शिंदे यांच्या बंडखोरीमुळे महाराष्ट्रातील राजकीय घडामोडींना वेग आला आहे। एकनाथ शिंदे आपल्यासोबत जवळपास 40हून अधिक आमदारांना घेऊन आसाममधील गुवाहाटीला गेले आहेत। त्यामुळे शिवसेनेला मोठे खिंडार पडण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे। अशातच केंद्रीय मंत्री आणि भाजप नेते नारायण राणे यांनी शिवसेना खासदार आणि प्रवक्ते संजय राऊत यांच्यावर बोचरी टीका केली आहे। शिवसेनेला सत्तेतून खाली खेचल्याचा आनंद संजय राऊत यांना झाला असेल, अशा शब्दात नारायण राणे यांनी संजय राऊतांवर टीका केली आहे। कपटी, कारस्थानी आणि दुष्ट बुद्धीच्या माणसाची ही कटकारस्थाने, अशा आशयाचे ट्विट त्यांनी केले आहे। त्यांचे हे ट्विट सध्या सोशल मीडियात व्हायरल होत आहे। भारतीय जनता पक्षाचे पदाधिकारी आणि पनवेल महापालिकेचे नगरसेवक यांच्या सातत्यपूर्ण प्रयत्नांमुळे आणि केलेल्या पाठपुराव्यामुळे विकासाची अनेक कामे महापालिका क्षेत्रात होत आहेत। त्या अनुषंगाने खारघरमध्ये विविध विकास कामांच्या भूमिपूजन सोहळ्याचे आयोजन बुधवारी करण्यात आले। या कामांमध्ये खेळाची मैदाने आणि उद्यानातील कामांचे, मलनिस्सारण वाहिनी आणि गटारांच्या कामांचे भूमिपूजन, नगरसेवक निधीमधून उभारण्यात आलेल्या चावडीचे लोकार्पण आणि विरंगुळा केंद्राचे भूमिपूजन पनवेल महापालिकेचे सभागृह नेते परेश ठाकूर यांच्यासह उपस्थित मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले। यावेळी स्थायी समिती सभापती नरेश ठाकूर, महिला बालकल्याण समिती सभापती हर्षदा उपाध्याय, प्रभाग समिती अ च्या सभापती संजना समीर कदम यांच्यासह नगरसेवक, पदाधिकारी आणि नागरिक उपस्थित होते। पनवेल एज्युकेशन सोसायटीच्या शाळांमध्ये 10वी आणि 12वीच्या परीक्षेत उत्तीर्ण होणाऱ्या विद्यार्थ्यांचा बक्षीस वितरण समारंभ बुधवारी झाला। यावेळी पनवेल परिसरातील गोरगरीब कुटुंबातील विद्यार्थ्यांचे भवितव्य उज्ज्वल करण्याचे काम पनवेल एज्युकेशन सोसायटीच्या माध्यमातून होत असल्याने त्यांचे कौतुक पनवेलचे तहसीलदार विजय तळेकर यांनी केले। यावेळी पनवेल एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष इक्बाल काझी, नगरसेवक मुकीत काझी, प्राध्यापक आसिफ पटेल, जवाद काझी, पत्रकार संजय कदम यांच्यासह मुख्याध्यापक आणि शिक्षक वर्ग उपस्थित होते। यावेळी गुणवंत विद्यार्थ्यांचा सन्मान चिन्ह आणि प्रमाणपत्र देऊन गुणगौरव करण्यात आला। एकेकाळी राजकीय, कामगार क्षेत्रातील घडामोडींचे प्रमुख केंद्र असलेले खोपोली विश्रामगृह सध्या पडीक अवस्थेत असून सार्वजनिक बांधकाम विभागाच्या दुर्लक्षामुळे या विश्रामगृहाची मोक्याची जागा हडप होण्याची भीती व्यक्त होत आहे। मुंबई-पुणे राष्ट्रीय महामार्गाला लगत खोपोलीतील मोक्याच्या ठिकाणी 2.5 एकर जागेत सध्याचे विश्रामगृह उभे आहे। सार्वजनिक बांधकाम विभागाच्या ताब्यात असलेल्या खोपोलीतील विश्रामगृहाची सध्या अतिशय दुरावस्था झालेली आहे। विश्रामगृहाची संरक्षक भिंत ढासळलेली आहे। विश्रामगृहाच्या लोखंडी प्रवेशद्वाराला मोठमोठे दगड लावून आधार देण्यात आला आहे। याशिवाय विश्रामगृह परिसर पूर्णपणे पालापाचोळा आणि कचऱ्याने भरून गेला आहे। तसेच सुरक्षा रक्षक नसल्याने रात्रीच्या वेळेस या इमारतीचा गैरवापर होत आहे।
श्रीवर्धन विधानसभा मतदारसंघातील विविध विकास कामांसाठी निधी मिळण्याकरिता भाजपचे ज्येष्ठ नेते कृष्णा कोबनाक यांनी केंद्रीय मंत्री नारायण राणे यांची त्यांच्या दालनात भेट घेऊन त्यांना निवेदन सादर केले। यावेळी कोबनाक यांच्या समवेत भाजपचे माणगाव तालुका अध्यक्ष संजय अप्पा ढवळे उपस्थित होते। श्रीवर्धन विधानसभा मतदारसंघातील विकासासाठी कृष्णा कोबनाक सातत्याने सक्रिय राहिले आहेत। मतदारसंघातील विविध प्रश्न सुटावेत आणि येथील विकास कामांसाठी निधी मिळावा यासाठी कोबनाक यांनी नुकतीच केंद्रीय उद्योग मंत्री नारायण राणे यांची त्यांच्या दालनात भेट घेऊन त्यांना निवेदन दिले। यावेळी नारायण राणे यांनी कोबनाक यांना विकास कामांबाबत सकारात्मक आश्वासन दिले। केंद्रीय मंत्री नारायण राणे हे कोकणचे सुपुत्र असल्याने ते श्रीवर्धन विधानसभा मतदारसंघाला न्याय देतील असा विश्वास कृष्णा कोबनाक यांनी पत्रकारांजवळ व्यक्त केला। मजुरांची टंचाई पाहता यापुढे रोहा तालुक्यात यांत्रिक पद्धतीने भात लागवड करण्यात येणार आहे। त्यासाठी कृषी विभागाच्या वतीने रोहा तालुक्यात ठिकठिकाणी यांत्रिक पद्धतीने भात लागवड प्रात्यक्षिकांचे आयोजन करण्यात आले आहे। शेतीतील कामे अत्यंत सुलभ व्हावी या दृष्टीने अनेक अवजारे शेतीच्या कामात उपयुक्त ठरू लागली आहेत। नांगरणी फवारणीसह अनेक कामे यांत्रिक पद्धतीने होत असताना आता भात लागवड सुद्धा यांत्रिक पद्धतीने होणार आहे। रोहा तालुक्यातील यशवंत खार येथील भैरवनाथ शेतकरी उत्पादक कंपनीच्या माध्यमातून तळाघर, यशवंत खार, भातसई, मेढा धामणसई येथे यंत्राच्या सहाय्याने भात लागवड प्रात्यक्षिके सादर करण्यात येणार असून त्याचा लाभ शेतकऱ्यांनी घ्यावा असे आवाहन तालुका कृषी अधिकारी महादेव करे यांनी केले आहे। कर्जत ग्रामीण रोटरी क्लब या संस्थेने तालुक्यातील गौर कामात येथील शाळेसाठी पाणी पुरवठा योजना राबवली आहे। या योजनेचा लोकार्पण सोहळा नुकताच संपन्न झाला। यावेळी या भागातील 5 जिल्हा परिषद शाळांना संस्थेतर्फे संगणक वाटप करण्यात आले। रोटरी क्लब ऑफ देवनार शाखेच्या वतीने कर्जत ग्रामीण रोटरी क्लब चालवला जातो। या संस्थेकडून तालुक्यातील शाळांना संगणक, जलशुद्धीकरण संच तसेच शैक्षणिक साहित्याचं वाटप केलं जातं। त्यानुसार जांभिवली गौरकामात येथील स्वामी विवेकानंद हायस्कूलच्या आवारात बोरवेल, इलेक्ट्रिक पंप आणि जलशुद्धीकरण संच कार्यान्वित केला आहे। त्याचे नुकतेच लोकार्पण करण्यात आले। राजमाता जिजाऊ माँसाहेब यांचे 349वी पुण्यतिथी पाचाड येथे बुधवारी साजरी करण्यात आली। रायगड जिल्हा परिषद आणि पाचाड ग्रामस्थ मंडळ यांच्या संयुक्त विद्यमाने या पुण्यतिथी कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते। यावेळी समाधीस्थळी विधिवत पूजा करण्यात आली। राजमाता जिजाऊ सभागृहात झालेल्या कार्यक्रमात उपस्थितांनी राजमाता जिजाऊ यांना अभिवादन केले। राजमाता जिजाऊ यांचे विचार थोर असून भावी पिढीला प्रेरणादायी आहेत असे प्रतिपादन रायगड जिल्हा परिषदेचे माजी सदस्य बाळ राऊ यांनी व्यक्त केले। तसेच गटविकास अधिकारी भाऊसाहेब पोळ यांनी राजमाता जिजाऊ माँसाहेब यांच्या संस्कारांचा बोध प्रत्येकाने घ्यावा असे आवाहन केले।